मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन डेव्हलपमेंट ऑथॉरिटीने उभारलेल्या मीरा भाईदर येथील पुलाच्या डिझाईनवर विधानसभेत वाद पेटला आहे। जयंत पाटील यांनी 4 लेनचा पूल 2 लेनमध्ये अरुंद होत असल्याची टीका केली। प्रकरण काय पाहूया ही विस्तारित बातमी। जरा बघायला पाहिजे, गलगोटिया युनिव्हर्सिटी आहे, तिथून डिग्री घेऊन आलेल्याने बांधलेला दिसतोय। काय डिझाईन वेगळंच आहे ते। मीरा भाईंदर परिसरातील महत्त्वाच्या वाहतुकीसाठी उभारण्यात आलेल्या पुलाच्या डिझाईनवरून सध्या राजकारण तापलंय। विधानसभेत बोलताना जयंत पाटील यांनी पुलाच्या रचनेवर बोचरी टीका केली। हे बांधकाम गलगोटिया विद्यापीठाच्या इंजिनियर कडून करून घेतलं का, असा सवाल उपस्थित करत त्यांनी कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय। MMRDA यांनी बांधलेला हा पूल सुरुवातीला 4 लेनचा असून पुढे अचानक 2 लेनमध्ये बदलतो, त्यामुळे वाहन चालकांची दिशाभूल होऊन अपघातांची शक्यता वाढत असल्याचं पाटील यांनी सांगितलं। यासोबतच त्यांनी पुलाच्या कामात घाई झाली का, खर्च किती झाला आणि गुणवत्तेकडे दुर्लक्ष तर झालं नाही ना, असे प्रश्न उपस्थित केलेत। याआधी नागपूर आणि भोपाळमध्येही अशाच प्रकारच्या डिझाईनमुळे वाद निर्माण झाल्याचा दाखला देत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे। दरम्यान MMRDA ने स्पष्ट केलंय की ही डिझाईन चूक नसून भविष्यात दुसरे मार्ग जोडण्यासाठी ही रचना मुद्दाम करण्यात आली आहे। आता या प्रकरणावर सरकार कोणती भूमिका घेते आणि पुढील कारवाई काय होते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय।